अमरावतीमध्ये चारचाकीत पैसे आढळले आहेत। अमरावतीच्या महादेव खोरी परिसरातील ही घटना रवी राणांच्या कार्यकर्त्यांची गाडी असल्याची माहिती समोर येते। मतदारांना देण्यासाठी पैसे आणल्याचा नागरिकांचा आरोप आहे। निवडणूक विभागाकडून आता तपासणी सुरू आहे। अमरावतीच्या महादेव परिसरातील ही घटना रवी राणांच्या कार्यकर्त्यांची गाडी असल्याची माहिती। महादेव खोरी परिसरातील ही घटना अमरावती चारचाकीत पैसे आढळलेले आहेत। रवी राणांच्या कार्यकर्त्यांची गाडी असल्याची माहिती। मतदारांना देण्यासाठी पैसे आणल्याचा नागरिकांचा आरोप आहे। उद्या मतदान आहे, तर त्याआधी आपण पाहतोय अनेक घटना अशा या समोर येत आहेत। पैसे वाटपाच्या अनेक व्हिडिओ आता समोर येत असताना अमरावतीत सुद्धा चारचाकीत हे पैसे आढळलेले आहेत। मतदारांना देण्यासाठी पैसे आणल्याचा नागरिकांकडून आरोप होतोय, तर या संदर्भात आता निवडणूक विभागाकडून तपासणी केली जाते। ज्या गाडीमध्ये पैसे आढळलेले आहेत ती गाडी रवी राणांच्या कार्यकर्त्यांची असल्याची माहिती। नागरिकांनी ही गाडी रोखून धरलेली आहे। आपले प्रतिनिधी सूरज दहाट आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडलेत। सूरज, काय अधिकची माहिती? नीलम, आपण जर पाहिलं तर अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उद्या सकाळी 7:30 वाजल्यापासून मतदान होणार आहे। त्यापूर्वी जर पाहिलं तर या ठिकाणी अमरावतीच्या महादेव खोरी परिसरामध्ये एक संशयास्पद गाडी पकडली आहे। त्यामध्ये युवा सन्मान म्हणजे आमदार रवी राणा यांच्या पक्षाचे या ठिकाणी कार्यकर्ते या ठिकाणी जर पाहिलं तर 2.5 लाखापेक्षा जास्त रक्कम या ठिकाणी गाडीमध्ये आढळलेली आहे। सध्या जर पाहिलं तर या ठिकाणी नागरिकांनी आणि काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी संपूर्ण गाडी पैसे वाटप करताना गाडी या ठिकाणी पकडल्याचा जो संशय व्यक्त केला जातोय। त्यापूर्वी जर पाहिलं तर लागलीच घटनास्थळी निवडणूक विभागाचे अधिकारी असतील, पोलीस कर्मचारी असतील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। सध्या जर पाहिलं तर संपूर्ण गाडी आणि रोख रकमासहित अमरावतीच्या फेजरपुरा पोलीस स्टेशनमध्ये या ठिकाणी आणण्यात आलेली आहे। या ठिकाणी पुन्हा एकदा संपूर्ण तपासणी या ठिकाणी करणार नेमकं खरं ते पैसे मतदारांना देण्यासाठी आणण्यात आले होते की अन्य कुठल्या कारणासाठी आणले होते, याची संपूर्ण तपासणी जी आहे, पडताळणी जी आहे अमरावती शहर पोलीस या ठिकाणी करत आहे। मात्र जर पाहिलं तर आज संध्याकाळी म्हणजे वैराची रात्र या ठिकाणी समजली जाते। याच पार्श्वभूमीवर जर पाहिलं तर मतदारांना हे पैसे देण्यासाठी आणले होते की काय, आणि काही मतदारांना वेगळ्या प्रकारचे आमिष देण्याचे काही राजकीय पक्षाकडून हालचाली सुरू आहे का, याचा संपूर्ण शोध आणि तपासणी जी आहे अमरावती शहर पोलीस या ठिकाणी करीत आहेत। जी, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।